नमस्कार, मी विकास मांढरे. माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत शिक्रापूर जवळील राऊतवाडी येथील पोपटराव करपे यांना भेटण्यासाठी. बागायती शेती करता करता कुटुंब मोठं करण्याचं जे त्यांना श्रेय मोठं लाभलं, त्यांची मुलं कर्तृत्वान घडली, तर त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडून ती माहिती घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार. नमस्कार. आप्पा, आपलं बालपण कुठं गेलं आणि लहानपणीची सवंगडी कुठली, शाळा कुठली, त्याविषयी जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझे बालपण तसे राऊतवाडीतच गेले, जन्मच राऊतवाडीत झालेला आहे. आणि तसं याच्यापर्यंत 4थी पर्यंतची जी शाळा होती ते 4थी पर्यंत शाळा झाली. नंतर शिक्रापूरला 7वी पर्यंत शिक्षण झालं. आणि लहान असताना काय सुविधा नव्हत्या, पायी जायचं, पायी यायचं आणि घरची कामं करायची. बाकी आमच्या डोक्यात जास्त काही नव्हतंच ना. आणि वडील तसे शिक्षक होते, पण त्यांनी शिक्षकाचा राजीनामा देऊन दुसऱ्याची शेती केली. दुसऱ्याची म्हणजे बबूताई आहेत ना, त्यांची ना आमची एकत्र, त्यांची शेती आम्ही केलेली. आणि बरेच दिवस आम्ही एकत्र पण होतो. पण आमच्या वडिलांना ते म्हणले की मी निम्मा हिस्सा देतो, कारण त्यांना मुलगा नव्हता ना. ते वडील म्हणले माझ्या कष्टाचं मी घेणार, मला तुमचं काही नको, मी सगळं करतो पण मला तुमचं काही नको. प्रामाणिकपणा आणि जिद्दीपणा. मग आम्ही वडील थोडे आमचे राहायला गेले. त्यांचीच तर एका याच्यामध्ये 3 खानाची रूम राहत होती, त्याच्यामध्ये आम्ही राहत होतो. नंतर थोडं थोडं आम्ही 100 रुपयाची जागा घेतली, 300 रुपयाची जागा 12 गुंठे घेतली, अशी 2 टप्प्यात. किती सालची गोष्ट आहे? तरी मला वाटतं 61-62च्या टायमाची गोष्ट आहे. स्वस्ताईच्या काळात स्वस्त होती, पण पैशाची नव्हती. पैसे नव्हते, सणवारी चालायचं, पैसा लागतच नव्हता. लागला तरी तो मिळतही नव्हता. म्हणजे ही अडचण मोठी होती. त्यामुळे वडील आमचे हुशार असल्यामुळं आणि नियमित काम करणारे असल्यामुळं त्याचा फायदा आम्हाला खूप झाला, आजपर्यंत झाला. शाळेतले शिक्षक वगैरे कोण आठवते का? हा, आठवतं. कोणते? पहिले मी 4थीला तर तसं शिक्रापूरलाच गेलो. शिक्रापूरला इनामदार गुरुजी होते कोरेगावचे. पण ते तसे शिकवायला ते फार हुशार होते, पण आम्ही चुकलो की त्यांचं काम बाकी काय नाही, बेमी धरायची आणि बरोबर मुलगा उभा करायचा, पाय नाही टेकला पाहिजे, म्हणजे इतका त्रास द्यायचा. बाकी मार नाही, काय नाही, कधी नाही. पण ती शिक्षा लागली की पोरांना पार डोळे पांढरे व्हायचे. पण त्यामुळे शिक्षण चांगलं होतं, त्याचा परिणाम अभ्यासावर चांगला झाला. आणि नंतर 5वी 6वी 7वीला मध्ये थोडे शिर्के गुरुजी होते आणि 7वीला सासवडे गुरुजीच होते. पण सासवडे गुरुजींचं मला अजूनही आठवण होती. त्यांच्यामुळेच मी शिकलो आणि त्यांचे गुण घेण्यासारखेच. त्यावेळेस नाव मोठं होतं सासवडे गुरुजी. असं नाही, त्यांची जिद्द होती. आपला एकही मुलगा नापास नाही झाला, 50%च्या आत झालाच नाही, पास झाला तरी. आमच्या 2-3 टवरे होते, ते फणसे हे ते काम नसं, अभ्यास नसं, घरी शाळेत येत नसं, तरी तो 51-52% पास झाला. आणि माझ्याबरोबर जे होते ना, आम्हाला शिकवणी होती. रात्रीची लाईट नव्हती, काय नव्हती, आपले दिवा लावून अभ्यास करायचे. बरोबर आम्हाला पहाटे 4 वाजता उठवायला यायचे. यांच्यात पण मुलगा झोपतोय काय करतोय हे विशेष होतं. त्यांनी अशी दोरी बांधली आणि दोरीला आमची शिंगी बांधायची. ढुकले आले की ते बरोबर मुलगा जागा होणार. अभ्यास करून घ्यायची, अभ्यास करायची म्हणजे काय व्हायलाच पाहिजे, बाकी काय विचारायचं नाही. का नाही झालं असं विषय, का नाही केलं असं नाही विचारायचं, का नाही झालं हेच विचार. आणि त्यांचे पुण्य खरं मला अजूनही आठवण येते. शिक्षण असं होतं सासवडे गुरुजी. त्यानंतर मग शेतीकडे वळलं. नाही, वडील म्हणले आता तुला शेती करावं लागेल. आणि आमचे एकनाथ धाकटा होता, तो लहानच होता. आणि मध्ये संभाजीराव होते, ते इकडे शिकले आणि थोडे शिक्रापूरला पण होते, पण इकडे सायन्स साईडला घातलं त्यांना. सायन्स काय जमाने त्याला. आमच्या वडिलांनी सांगितलं 4 वेळा नापास झाला ना तरी पण
सायन्सच शिकायचं. त्यांनी ते कुठेच आधार मिळाली म्हणून मिलिटरीत भरती झाली. परत त्यांना इथे चांगली नोकरी पण लागली. आमची मुलं पण त्यांच्यापाशी शिकली. त्यांच्यामुळेच आमची मुलं चांगली इथे शिकली त्याच्यानंतर. आणि सगळ्यांचं चांगलं आम्ही आहे तसं. आणि माझं लग्न तसं 13/5/64 झालं. 64. पण आमच्या लग्नाच्या वेळेस आमच्या वडिलांनी स्कीम काढली, वाडीतली जेवढे नवरदेव जेवढ्या मुली आहेत ह्याचे लग्न एकत्र करायचं. 12 लग्न आमची एकत्र केली. त्याच्यामुळे आमचे 2-3 जण आमच्या वाडीतलीच मुलगी आणि वाडीतलाच नवरदेव असं ते होतं. त्याच्यात मी पण होतो. त्यावेळेस सामूहिक सामुदायिक लोक इतकी पाहायला आले की आमच्या इथे उभं राहायला जागा नाही. आणि 3 दिवस होत लग्न सोहळा. आणि खर्च भरपूर कमी. एकत्र 3 दिवस स्वातंत्र्य होती. मला 18 रुपये बाकी बिल आलं, फक्त 18 रुपये त्यावेळेस. म्हणजे विभागून गेलं सगळ्यांकडून. सगळ्यांचं 3 दिवस होते शिवाय. म्हणजे तसं काय एवढे हे नाही. आणि आमच्याकडे बैलगाड्या इतक्या होत्या की ते अख्ख्या वाडीलाच पसारा होता त्यांचा. कोणाची वैरणच ठेवली नाही त्यांनी. आले म्हणजे 3 दिवस राहिले ना काय. बरोबर. म्हणजे मजाच लग्न वगैरे आठवणीसारखं लग्न. बैलगाडी घरोघरी बैलगाडी असतील ना त्यावेळेस. हा, प्रत्येकाला नाही वराडा जायचं म्हणजे बैलगाडी नाही, दुसरं काय साधन नव्हतं, काहीच नव्हतं. सायकल पण नव्हती. सायकल पाहायला लोक आलती. आणि परत तुम्हाला सांगतो की मी शेती करायला लागलो ना त्यावेळेस मोठा आखलेल्या आहेत. 4-4 बैलाच्या मोठा, 8-8 बैलाच्या मोठा आखलेल्या आहेत. त्याच्यावर शेती केली. मागून मग इंजिन घेतलं आम्ही. वाडीत आम्हीच पहिलं इंजिन घेतलं. पहिले इंजिन. आणि लोक सगळी काय वाडी पाहायला आली. इंजिन म्हणजे काय असं माहितीच नाही ना काही. आम्हाला चालू करायचं माहिती. इंजिन किती दिवस आले घेतलेले होते ते साल नाही माझ्या लक्षात, पण आम्हाला किर्लोस्कर मधून आमचे इथे सगळे संघवाले होते ना, त्यांनी आम्हाला इथून डायरेक्ट कंपनीतून पेटी पाठवली होती. आणि पुढे घ्यायचं हे माहितीच नव्हतं ना. बरोबर. ते चालू करायला त्या पेट्याने त्यावेळेस मला वाटते 90 रुपये घेतले म्हणा. 100 घ्यायला पाहिजे तर 90 म्हणजे ते 9,000 सारखे झाले. ते चालू करून दिले. त्याच्यावर मी सगळं शेती 2 बैल आणि ते आम्हाला बऱ्याच ठिकाणी शेती. शेती किती एकर आहे टोटल? आमची त्यावेळेस 25-26 एकर होती केली. आणि स्वतः घेतलेली घराची जागा सुद्धा स्वतः घेतलेली. वडील आणि मी. आणि माझ्या बरोबर चेअरमन होते आबोनाना राऊत होते ना, आमचे वडील म्हणजे एकदम घरच्या सारखे. नारायणराव डोमाळे, दत्ताचे आजोबा, अजून तिकडे साळणाना कोंडीभाऊ राऊत, मारुती नाना राऊत, म्हणजे त्यांचा एक ग्रुप होता. आणि त्यांनी कधी वाडीतला तंटा पोलीस स्टेशनला कधी पावलंच कोणी कोणाला माहितीच नाही. आम्ही पोलीस आले की घाबरायचो, पळायची बाजूला. लोक पोलीस आलाय म्हणे, कधी येत तसं. त्यांचं ते वैशिष्ट्य तेच मिटवणार. भरपूर त्यांनी वाडीत कोण पाऊस नाही पाऊलच ठेवून दिलं नाही. तुम्ही संघटनाच एवढी की तयार होती की कोणी त्यांचा शब्द पण मोडीत नव्हतं इतके ते. आणि ते कधी लबाड नाही. जे चुकले त्याला शिक्षा. स्वतः चुकले तरी स्वतः शिक्षा बघणार असे लोक होते. पारदर्शक आणि RSSचं वळण होतं. त्या RSSच्या वळणामुळं आम्हाला इतका फायदा झालाय, आमच्या मुलांनाही झालाय. आणि वडिलांनी सुरुवात केली म्हणजे वडिलांनाही झालाय. नाही तर शून्यातून प्रगती आमची. शेती भरपूर केली. आणि शेती करताना आम्ही भाजीपाला, फळबाग, पनीरचा व्यवसाय भरपूर केलेला आहे. त्यामध्ये आम्ही दरवर्षी एक शेती घेत होतो. आणि शेती काय महाग नव्हती, पण 2,000-3,000 रुपये एकर मिळायचे. पण 3,000 म्हणजे आजच्या विषयाला केलं तर ती लांबच कुठे जातो तो हिशोब. म्हणजे त्यावेळेस आता शेती घेत नाही की आम्ही म्हणले तरी नको वाटते करायला. कोणी करायला. आणि त्या वडिलांनी फक्त अजिबात नव्हती ना, एक पडीक जमीन अशी 10 एकर 10.5 एकर होती. 1,200 रुपयाला घेतली होती त्यांच्या काळात. ते मला माहित नाही. ते 1,250 रुपये करायला 1,200 रुपये व्याज द्यावं लागलं. म्हणजे पैसे पण नव्हते घ्यायला. पण ते फायदा लोक नावं ठेवायला लागले तर याच्यात काय यायचं याच्यात असं काय. पण त्या जमिनीच आम्हाला उन्नती केली, आमची प्रगती झाली. आणि श्रीकांतचे आजोबा आहेत ना, म्हणजे आजोबाचे पंजोबा, त्यांनी आम्हाला बक्षीस एक 2.5-3 एकर जमीन आमच्या दादांना दिली. करतो पण दादा आमचे घेत नव्हते. ते म्हणले नाही मी देणार आहे. मी तर निम्मी देणार आहे, पण तुम्ही एवढी तरी घ्यायला पाहिजे.
तेवढीच जमीन होती आम्हाला, त्याच्या आम्ही वाढवली बरंच. वाढवणे म्हणजे 15-16 एकर जमीन आम्ही आत्ता बी थोडी वाढवलेली. तशी आमचं वाटप झालाय, कुणी एका जागेवर नाही. शेती तुटक असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे, शेजारी कुणीच नाही आमच्या. फक्त एकनाथला मी एका जागेवर शेती दिलेली. तो म्हटलं मला कुठे द्या पण एका जागेवर. आता एका जागेवर मोठी शेती तीच होती. संघाच्या काय आठवणी? संघाच्या आठवणी भरपूर. संघाचं पहिल्यापासून वडिलांचं कडक नियम इतका होता. आमचं मंदिर जरा बाहेर आहे. सकाळी आमच्याकडे प्रथा आहे, आता कमी पडली. सकाळी उठलं, आंघोळ केली किंवा विहिरीहून जरी आंघोळ करून आलं तर विहिरीला देवाला पाणी घातलं तर घरी देवपूजा यायचं नाही. तर आम्ही काय केलेलं, लबाडी करायची. तांबे घेऊन निम्मच पाणी वाचायचं, सरळ घरी यायचं. ते वडिलांच्या एकदा लक्षात आलं. मला विचारलं, जेवढ्या काही गेलत का? हा गेलतो म्हणलं. मग कोणत्या देवाला पाणी घातलं, काय कोण कोण बरोबर होतं सांगता कुठे येते? त्यांनी तिथं मोठ्याचा आसोड होता, मला 2 फटके आसोडाचे लावून. त्यापासून मी असं खोटं बोलायचं नाही, हा विशेष. आपली चूक मोठी होती आणि आपण तिथं सापडलं जाऊ म्हणून मी अजिबात लवाडी आजपर्यंत नाही. काय असेल ते सत्य, म्हणजे अनुभव घेण्यासारखेच. वडिलांचं फार लक्ष, आमच्या मुलांच्या पण फार लक्ष असायचं आमच्या वडिलांचं. त्यांनी आले की लगेच विचारणार, तू काय करतो, कसं करायचं, किती शिकलं, काय अडचण आहे, सगळं सगळं भरायचं. मला सुद्धा मी तरकारी विकायला जायचो, वाघोलीला येत होतो, सगळ्या विरोच्या गाडीने येत होतो. वाघोलीला याला सगळे बाजार करायचे मी, आणि साधन काय नव्हतं, डोक्यावर पाठी घेऊन जायचं, पण पैसे मिळायचे. ते पैसे हिशोब दिले, बिगर जेवायचं नाही, वडिलांचा नियम होता. असं नाही की उद्या बघून परवा, विस्कळीतपणा हा नाही. आणि तुम्हाला आजही सांगतो, वडिलांचं मला आजही वळण आहे. 2 रुपये खर्च झाला तर मी लिहून ठेवले नाही. कोणी म्हणाय नको पैसे काय केले आणि पैसे काय झाले. तुम्हाला ती सवयच लागलेली. वडिलांचं सुद्धा आमच्या गोवा येतात लिखाण 2 त्यावेळेस 8 आणे सुद्धा लिहिले तरी तासाचे. ते वळण मला पण आहे. त्यामुळं मला अडचण येत नाही. मी अजून कर्ज कधी घेतलं नाही कोणाचं, कुठलंच कर्ज नाही घेतलं, सरकारी नाही, कुठलं नाही, काय नाही. आपल्या जवळच्या कोवतीप्रमाणेच करायचं, जास्ती करायचं. कष्ट तेवढं प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे मला कष्ट करायची गरज नाही पडली. हा, मी 25-25 पोती ज्वारीचे गावाची उचलून गाड्यांना घरात टाकत होतो. पहिले तर खळं असेल ना, खळं होतं. मागून मशनी निघाल्या ना, शेतातूनच गाडी भरून आणायची, ट्रॅक्टर भरून आणायची. खाली करायला आमचं वगैरे आहे पण ते खळा होतं. त्यावेळेचा काय किस्सा? रात्रीचे रात्रभर बैल हाकायची सगळी. आमच्याजवळ 8 बैल होती, त्यांच्या 4-4ची 5 धरायची, मळायचं. ती सोडली की थोडस त्यांनी हे केलं की रात्रभर झोपायचे नाही, परत वारं सुटलं की सगळं सोडून जायचं, उपणाय जायचं. ते तयारच करायचं, दुसरं काय नाही. खळ्याची इतकी परिस्थिती होती, चोर म्हणजे धान्य चोरणारे. ते धान्य चोरणारे चोर असायचे, ते खळ्यात असायचे. जेवायला सुद्धा घरी परवानगी नव्हती, की खळ्यावर राखण कोणत्या तेव्हा घरी जेवायला. घराजवळच खळे असायचे, असं ते होत. खळ्यावरच झोपायचं, खळ्यावरच कणसावर झोपायचं किंवा थोडी कॉफी केलेली त्याच्यात झोपायचं, नाही तर बाहेर झोपायचं. पण चांगलं, तो आनंद वेगळाच होता. नाही, तो आनंद आता आम्हाला उलडीचं करमत नाही. पण इथं सुख आहे, पण ह्या सुखाच्या पेक्षा आनंद महत्वाचा आहे, तो तिकडेच. मी अजूनही मी वाडीला 2 आठवड्यातून 2 जातोच, मी जातोच. यांचं पण ऐकत नाही. खूप मजेत ते वडिलांच्या शिकवणीमुळे पुढे आम्हाला त्रास नाही झाला, काय नाही. भरपूर भरपूर कमवले, भरपूर. हे काही अडचण नाही, काय नाही. मुले एकदम व्यवस्थित आहे, आम्ही व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. लग्न किती साली झालं? 13-64 आणि 59-60ला 7वी झाली. आणि संघाचं 2 वर्षाचं शिक्षण झालं, 61-62. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष. तृतीय वर्षाला मला नाही जाता आलं, पण ते 2 जण गेले होते, एकनाथ आणि आमचे. ते तर संघासाठी त्यांनी खूप काम केलं. नाही, ते संघाच्या कामाकरता त्याला का आम्ही कधी घरी काम सांगत नाही, केलं तर केलं नाही. आता शेती करतो, वेगळं नाही गेलं म्हणून, नाही त्याला कधी त्रास गेला नाही. आणि ही इकडे सर्व्हिसला होती, शेती सगळी जबाबदारी माझ्याकडे होती.
पण मजा यायची. कष्ट किती केलं तरी काय वाटत. की म्हणजे अवघड किस्सा सांगतो तुम्हाला. सांगा ना. रामभाऊ माळगीची निवडणूक इथं सुरेश कलमाडी उभे होते लोकसभेला. त्यावेळेस रामभाऊ माळगी त्यांच्या विरुद्ध उभे होते. आम्हाला तिकडे निरोप आला की तुम्हाला प्रचार करण्याकरता यावं लागेल. प्रचार कुठे करायचा होता की मोठा खोरे आहे ना पिरमुडच्या जवळ खाली. तुम्हाला शेतीचा अनुभव आहे आणि खेडेगावात राहिला म्हणून तुम्हाला खेडेगावात पाठवायचे म्हणून तुम्हाला बोलावलेले. आम्ही 4 जण होतो. श्रीरंग राऊत आणि आबनवनाचा मुलगा आणि मी, सावळेराम राऊत आणि कोंडीभाऊ, आम्ही 4 जण होतो. 4 जण आम्हाला गाडी सोडवायला आली होती. गाडी म्हणजे जीप होती, जुनी जीप होती. तेव्हा म्हणजे सगळेच अवघड काम. तिथं पाहिलं आमच्याच हादरा बसला आम्हाला. अर्थात सोडलं म्हणले एका शिक्षकाची तुम्हाला पत्ता दिला लिहून. परत काय फोनची सोय नाही, काय नाही. सोय दिली की त्याच्या घरी जा तुम्ही, डायरेक्ट नाव विचारू, तुमची सगळी व्यवस्था होईल तिथं. आता आम्ही विचारत ते डोंगर 4 साडेचार वाजता पण तिथे गेलो होतो आम्ही. डोंगर पाहून त्याचे पानशेतचं पाणी होतच त्याच्यात डोंगराच्या बगलेनी सगळ्यांची गावच छोटी छोटी. आणि त्या गुरुजींच्या इथे गेलं, कुलूप लागलं. ते म्हणले त्यांची मंडळी डिलिव्हरी झाली, ते 8 दिवस आता येणार नाहीत, ते पुण्याला गेले. आमची झाली का 25 दिवस मावाळा, पुणेच काय होईना. आणि म्हणलं आता कसं रे, म्हणले हे ते एक मंदिर दिसते पण त्याला काय दरवाजा नाही, काय नाही. म्हणलं जाऊ, आमच्यावर पैसे भरपूर होते पण कोणी तिथे खायची सोय नाही ना काही. आम्ही 2-3 घरी विचारलं की आम्ही तुमचं बिल देतो काय असेल ते, पण आम्हाला जेवायची सोय तेव्हा काय बात नाही असायची त्यांचं. मावळीचा हे तुम्ही हे करा, आम्ही पैसे देतो. नाही म्हणले, आम्हाला तशी परवानगी नाही म्हणली. म्हणजे काय बदल आम्ही गप राहिलो. त्यावेळा थांबलो. आमचे ते साळांना म्हणलं अरे उघडे इथे वाघ बिग बी असाय बसलेत. अहो म्हणे आम्हाला घामच फुटला. म्हणलं तर काय लाईट नाही, काय नाही. दिवा लावाय देवा पुढे दिवा लावलेला ना. आम्ही तिथं आमच्या आथऱ्या पांघराची सोय होती सगळी, पण फार आमचं घामाघूम झाला. एक बाई आली दिवा तेल वाचायला. तिला मी म्हणलं असं करतात, ती काय बोललीच नाही आमच्या संग. म्हणलं आता कसं काय, पुरुष आलं तरी बोलायचं भीती ना, काय हे झालं. एक तर अंधार. दुसरी एक बाई आली, तिने जेव्हा तेल बिल घातलं ते विचारलं. म्हणले आता आम्हाला भीती वाटत, पण तिने होऊन विचारलं मला. म्हणले कुठं आले तुम्ही? आम्ही म्हणलं शिक्रापूरचे. म्हणलं आता हिला खरंच बोललं पाहिजे. काय भेटावं आलं? म्हणले आलोय जरा ते प्रचाराचं याचं होते. आणि शिक्रापूरचे ती जरा हे झाली. अहो म्हणले मी कर्णावण्याची म्हणली मी. म्हणलं तुम्हाला इतक्या याच्यात कसं काय तुम्ही? म्हणलं मला इथं दिले, चला घरी म्हणले. म्हणलं आम्ही नाही यायचो. आम्ही आता काही बाया माणसाचं ऐकणं सोपं आहे का? पण गेलो. अहो तिने इतकी सोय केली आम्हाला. पोळ्या जेवण काय सकाळच्या वारी. ते म्हणलं कोणी परमेश्वर कोण आला, परमेश्वर होता आला. बरोबर. मला एक दिवस हारण नाही ना म्हणली, अजून हारायचं नाही. माझ्या माहेरची माणसे म्हणली बाबूराव दौंडकरांच्या गावची लोकांना, तिकडचे लोक म्हणले बाबूराव दौंडकर मला उद्या काय म्हणतील. आणि बाबूराव दौंडकर आमचे तसे जेवलं, एकदम जेवलं अगदी घरच्या सारखे. आमची इथेच जेवायला यायचे मुक्कामाला असले. राऊतवाडी म्हणजे आमच्या इथे छान. त्यांचे कपडे आमच्या मंडळीने घेतले, एकच ड्रेस असायचा. आमदार झाले तेव्हा थोडा फरक झाला. त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा आम्ही मदत केलेली. आमची कामं इतकी केली म्हणजे शिरूर तालुक्यात वाडी म्हणून आमची इथं पहिली लाईट आलेली. 69 साली लाईट आलेली. आणि विहिरी 70 साली मोटर बसवली. मला ते 100 रुपये काय 75 रुपये फक्त डिपॉझिट होतं. ते बरीच नसेल लोक एवढे पैसे मागून सगळ्यांना वाटायला लागलं चांगलं झालं. सगळ्या आम्ही नळ पाणी पुरवठ्याची योजना आणली. अबोनाना, नारायणराव डोमाळे, मी आणि मस्कूर राऊत असं आम्ही 4 जण होतो. गोष्ट सांगू तुम्हाला, 2000 सालची गोष्ट आहे. आळंदीची बाई होती, बाई तरुण बाई होती. त्याच्या मागे 25 लोक म्हणतो माझं पगार. ती खरंच पाणी लागायचं. ती बाई 6 एकराच्या कोपऱ्यावाली आणि म्हणली इथंच बोर घ्या. त्या बाईला मी म्हटलं ताई असं कसं, तुम्ही माझा 6 एकराचा नंबर आहे, चक्कर तर मारायचं का नाही. म्हणले तुम्हाला घ्यायची इथं घ्या, नाही तर घेऊ नका.
गेली निघून. डायरेक्ट सांगितलं. मी दुसऱ्या दिवशीच बोरला आलो, एवढं पाणी ओढायला लागलं. अरे आणि मी बऱ्याच जणांना म्हणलं की आपल्याला धन टाकायचे, एक होतं धन टाकायचे, पण एवढं ढेकळं त्याच्यात ते जिरायचंच नांगरतीच बाबा. या ढेकळात कोण म्हणले, कोणी वाटेनेच करीन ना. मी बार व्हायचं कोण गेलो, मला राग आला, म्हणलं काही होत, आणलं दिलं टाकून, ढेकळं फोडली. आणि ते फोडल्यानंतर ते झालं. मग पावसात ते आले, एक नंबर आली. त्या टायमाला 18 रुपयाला 20 रुपये 22 रुपये एक गड्डी जायची. म्हणजे आमच्या कोण शेतकऱ्याकडून पैसे म्हणजे पैसेच व्हायचे. 32,000 रुपये झाले मला तिथे. आणि खर्च झाला मोटर, पाईपलाईन, बोर 28,000. 4,000 मला तिथेच मिळाले शिल्लक. आधे चांगले आहेत म्हणजे एका पिकातच मिळाले ना. आणि मागून सगळ्या माझे जोडीदार म्हणायला लागले, गजाननला तर त्या म्हणलं मी ढेकळं फोडायला, पण मला नको वाटेल. तो इतका आनंद, तो म्हणला अरे राम राम राम, इतकी तुला बुद्धी दिली तो मी घालवली. म्हणलं माझा योग होता, तुला मिळून नव्हतं जायचं, मलाच मिळायचं होतं. म्हणलं योग चांगला की तुमची परिस्थिती सुधारेल गेली. 4 आणि 5,000 रुपये मिळणं म्हणजे लय मोठं झालं त्या. खूप चांगले दिवस गेले आणि तिथून पुढे कधी अडचण नाही आली. आणि मी एकच सांगतो की मी कर्ज घेऊन कधी काय व्यवसाय नाही, वडिलांनी नाही घेतले. वडिलांनी एकदा 10,000 रुपये तगी काढली होती, त्या मामलेदारने पुरे हप्ते भरले वडिलांनी. तरी मामलेदारचं लेटर आलं, वडील लेटर घेऊन मामलेदारके गेले. म्हणले माझे कुठे हप्ता थकला सांगा. त्यांचा हिशोब चुकला होता. अहो मामलेदारला इतकं बोलले आमचे वडील, ते सांगतात आता आपण काय पाहिलं नाही. म्हणले परत कर्ज घ्यायचं ना, सरकारी नाही कसलंच नाही. त्यांनी सांगूनच टाकले आपल्या कुवतेप्रमाणे आपण राहायचं. बरं आपण आता मुलांविषयी थोडं सांगा. मुलं कुठं कुठं सर्व्हिसला आहेत, काय उद्योगधंदे त्यांचे आता मुलामध्ये रमेशला मी तो मेडिकल शिकून आला ना, पिंपरीमध्ये मेडिकलचं दुकान आम्ही घेऊन दिलं आणि त्याला चालवायला दिलं. पण तो व्यवसाय चालू केला. आम्ही एक गाडी घेतली जुनी, 2 गाड्या घेतल्या होत्या जुन्या तसे. आणि काय त्याच्या म्हणलं आपण टुरिस्टचं मोठं करू, बरं असं जरा त्याने मोठे केलं. त्याच्यामध्ये पहिली सगळं डिझेल महाग, जुन्या महाग, ते पाहिलं. रात्रीची झोप नाही, दिवसासारखंच फोन चालू. ते वैतागलं, ते बंद केलं. आणि त्याने आता ते प्लॉटिंगचं याचं ते व्यवसायच करतो. त्याने भरपूर हे केलेले आणि तो तसा समाधानी आहे. दुसरा नरेश करपे, ते त्याची डेव्हलप म्हणजे आम्ही सुद्धा विचारू शकत नाही अशी. एकदम चांगला, स्वभावाने चांगला. त्यांचं कुटुंब प्रबोधन म्हणून तो संघाचं काम प्रांताचं करतो आजही बी. एवढा मोठ्याचा व्यवसाय आहे त्याच्यावर, व्यवसाय सांभाळून भरपूर आहे. आणि धाकटा मुलगा इन्शुरन्सचं आहे, ते नवरा बायको दोघंही तिकडे असतात. आणि नरेशचा मुलगा आहे ना, तो शिकून आलाय इथे थोडस घे, तो बी ऑफिसचं काम पाहतो त्यांचं. आमच्याकडे नोकरी करणारे एकही नाही, आमच्याकडे नोकरी करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे आपण खूप समाधानी. तुम्ही स्वतः नोकरी नाही ना संघाचे. माझ्याकडे मी अटल बिहारीच्या शेजारी जेवलेले, शेजारी म्हणजे जेवले. आमची ते देवेंद्र फडणवीस इथं आलेले, मोहनजी भागवत इथे येऊन गेलेले, जवळ 4-4 तास इथे राहिलेले. म्हणजे संघाचे सगळ्या पदवीचे लोक इथे येऊन गेले. आता तर असं झालंय, एअरपोर्टला आले ना इथे फोन येतो, हे येणार आहेत रात्री 11 वाजता, त्यांना घेऊन इथेच येतात मुक्कामाला. सकाळी मग त्यांना तिकडे सोडलं. हे काम आमचं आहेच अजून आणि आम्हाला त्याच्यात आनंद वाटतो. कोणी किती संघाचं काम म्हणलं की सगळं सोडून देतात. आजही बी मुलं अजिबात कोणी कंटाळा करीत. आणि आम्हाला मला एकदा पंचायत समितीचं तिकीट मिळालं होतं, वरून आदेश आलाय. मग तिन्ही भावांच्या मुलांचं सगळं चांगले, पुण्यात चांगले व्यवसाय आहेत, चांगले नामांकित आहेत, असंही काही नाही. आमचे पुतणे एक तुम्हाला माहित नसेल, महेश करपे माहितीच नसेल, ते मोठे बिल्डर आहे, मोठे याच्यात. आणि इथे कार्यवाह होते, शहर कार्यवाह, त्यामुळं भरपूर ओळखीचे. अजून काय विचारायचं विचारा. काय बरं आता नातू तिघांना एक आहे. आणि रमेशला फक्त एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आणि एक ऑस्ट्रेलियाला शिकायला गेला, तर तो आलाय नरेशचा. आणि रमेशचा गुजरातला गेला शिकायला.
आणि धाकट्याचा सुमनचा आहे ना तो मुंबईला शिकायला आहे. म्हणजे तसं मुलाचं अजून शिक्षण 2-4 वर्ष जाणार. तो लहान आहे, ही मोठी आहे. त्याला मुलगी मोठी आहे, त्याची मुलीचं लग्न पण आहे आता. बरं आपण शिक्रापूर मधले मित्र परिवार कोण कोण होता काय? तसे शिक्रापूर मध्ये जास्त म्हणजे आपलं महादेव गायकवाड, तुमचे प्रभाकर मांढरे गुरुजी चांगले आमचे जोडीदार. अजून बरेच जण होते, बालू काका हे सुद्धा आमचे हे होते. आमचे तुमचं मांढरे, आपले बबन मांढरे, बबन बाजीराव, आमचे म्हणजे बरेचसे. शिवराम केवटी माझ्या वर्गातच होता. ते अजूनही आम्ही आमचं चांगलं प्रेम आहे. तातेगावचे फणसी, पण तो जरा उन्हाळ होता, धनगर होता. बबनराव पवार आणि अजून एक नाही, ह्या 3 मुली होत्या. आम्ही 12च लोक होतो, 9 मुलं 3. त्याच्यात हा उन्हाळ होता जास्त, म्हणजे 8च राहिलो आम्ही. आणि एक सोंडे पण होता, एक भागीरथ सोंडे, बागोजी सोंडे होता. ते भागीरथ नंतर होता आमच्या नंतर. असे आणि सगळे जे असे अडचणीचं नाही, आनंदाचं गेले सगळं. अजिबात त्रास नाही, काय नाही. आता सांगा किसन संघाविषयी. आज किसन संघाविषयी सांगतो ना. मधुकर टिमगिरी बुरुंदवाडी ना, ते आमचे जोडीदार. ते जिल्हा वडी होते, तालुका. मी काही 2 वर्ष संघ अध्यक्ष होतो किसन. आणि माझ्या आधी तिथले एक डॉक्टर गवारे होते ना, त्यांचे वडील एक तात्या गवारे म्हणून, ते अध्यक्ष होते. पण समाधानी आयुष्याच्या वळणावर येऊन तुम्हाला सगळं सुख समाधान आहे, सगळे काही करायचं राहिलं नाही, काय नाही. मुलं सगळी जिथल्या तिथं सगळे हे होतात. माझं वय आता 80 चालू आहे, संपला आता 2-3 महिने. चला आप्पा, तुम्ही आता छान मुलाखत दिली, आवडली ना. हो, चला धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.